राज्यातली काँग्रेस नेतृत्वाला निर्णयाचा अधिकार नाही असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलं। तर राज ठाकरेंबाबत काँग्रेस नेत्यांना केलेल्या या वक्तव्यावरून राऊतांनी हा टोला हाणला। आम्ही विचारधारेवर ठाम आहोत असं वक्तव्य हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं होतं आणि त्यावरून राऊतांनी हे वक्तव्य केलं। वो उनका और कांग्रेस का कोई संबंध अभी तक नहीं आया है और हम हमारे विचारधारा पर कर्मठता के साथ कायम है। महाविकास आघाडीमध्ये जर नवीन घटक घ्यायचा असेल तर नक्कीच एकत्र बसून चर्चा करावी लागेल असं माझं म्हणणं आहे। आणि काँग्रेसचं नेतृत्व दिल्लीमध्ये, काँग्रेसच्या नेतृत्वाला इथे अधिकार घ्यायचा, कोणताही निर्णय घ्यायचा अधिकार नाही हे मान्य केलं पाहिजे। जसं अजित पवार किंवा आहे तुमचे एकनाथ शिंदे हे निर्णय घेऊ शकते, त्यांचा निर्णय अमित शहा घेतात दिल्लीत। काँग्रेसचंही तसंच आहे। महाराष्ट्रात 3 पक्ष आहेत जे स्वतः निर्णय घेऊ शकत नाहीत। एक पक्षाचे अध्यक्ष खरगे साहेब आहेत, ते दिल्लीत निर्णय घेतील आणि दुसरे जे 2 पक्ष सरकारमध्ये सामील आहेत त्यांचा निर्णय अमित शहा घेतात, कारण तो त्यांचा मालकीचा पक्ष आहे। ज्यांचं नेतृत्व दिल्लीत आहे ते दिल्लीतून निर्णय घेतील। आम्ही सगळे उरलेले लोक महाराष्ट्रात आहोत, आम्ही महाराष्ट्रात निर्णय घेऊ। राहुल गांधींनी संजय राऊतांना स्पष्टपणे सुनावलंय की जोपर्यंत आम्हाला विचारत नाही तोपर्यंत राज ठाकरेंना सोबत घेऊ नका, त्याबद्दलची घोषणा करू नका असं राहुल गांधींनी उद्धवजी ठाकरेंना सांगितलंय, संजय राऊतांना सांगितलंय। त्यामुळं 6-6, 7-7 वेळेला भेटून देखील या दोघांची युती होत नाही जोपर्यंत सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या दरबारातून यांना परवानगी मिळत नाही तोपर्यंत यांच्या आघाडीचा किंवा युतीचा निर्णय होणार नाही।